नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी परमबीर सिंह यांच्या संदर्भातली. परमबीर सिंह जे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत, यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण परमबीर सिंह यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खुली चौकशी होण्याची शक्यता आहे. तशा प्रकारचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. आता या संदर्भातली औपचारिकता बाकी आहे, त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पोलीस इन्स्पेक्टर BR घाडगे यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ही चौकशी करणार आहे. घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि यामध्ये पुरावे नष्ट करणं, गुन्हेगारी कट रचणं अशा प्रकारचे अनेक आरोप घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर केले. याशिवाय परमबीर सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि बदल्यांसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडून पैसे मागितल्याचे सुद्धा गंभीर आरोप घाडगे यांनी केले आहेत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, परमबीर सिंह सध्या कुठे आहेत याचा नेमका ठावठिकाणा नाही, ते भारतात नाहीत, पण त्यांच्या अडचणी मात्र निश्चित वाढणार आहेत. मिलिंद, अगदी खरं आहे की परमबीर सिंग कुठे आहेत या संदर्भातला तपास महाराष्ट्र पोलीस करत आहे. एक टीम गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये देखील जाऊन आलेली आपल्याला पाहायला मिळाली, पण त्यांचा तपास या ठिकाणी होऊ शकला नाही. आता घाडगे यांनी जवळपास 5 ते 6 महिन्यापूर्वी एक तक्रार केली होती की ते नोकरीत असताना त्यांना कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रमोशन पासून आणि पोस्टिंग पासून डावलण्यात आलं आणि परमबीर सिंग कशा पद्धतीने पैसे घेऊन पोस्टिंग करत त्यांनी केलेली होती. पण आता या संपूर्ण दखल SCBने घेतलेली आहे आणि त्याची खुली चौकशी करण्याची शक्यता देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे आधीच परमबीर सिंग यांची आयोगाच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे आणि आयोगाला उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्यावर आता अटक वॉरंट या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. त्यामुळे आता SCBची जेव्हा देखील खुली चौकशी सुरू झाली तर त्यांच्या अडचणींमध्ये जी आहे ती आणखी वाढ होईल. बर, पण मग परमबीर सिंह साधारणपणे जो माणूस देशात असतो आणि पोलिसांना हवा असतो आणि सापडत नाही, अशा वेळेला रेड कॉर्नर नोटीस वगैरे जारी केली जाते. परमबीर सिंह यांच्याबद्दल समजा न्यायालयाने याही पूर्वी त्यांच्या केस फेटाळलेल्या आहेत, याचिका. परमबीर सिंह यांना आता भारतात आणणार कसं किंवा त्यांना शोधणार कसं? एक सर्वात महत्वाचं म्हणजे ते भारतात आहेत की भारताबाहेर आहे याचा तपास अजूनही पोलिसांना लागलेला नाहीये. त्यामुळे आता परमबीर सिंग नक्की कुठे आहेत याचा तपास ज्या दिवशी इथे संपूर्णपणे मुंबई पोलिसांना येईल की ते नक्की भारतात आहेत, तर तो एक विषय जो आहे तो तात्काळ मार्गी लागेल. आणि जर देशात गेले नक्की तर मग कशा पद्धतीनं त्यांना भारतात आणता येईल याबाबतचा देखील सर्व बाबी ज्या आहेत समोर येतील. कारण एक सर्वात महत्वाचं म्हणजे की जर समजा ते विदेशात गेले असतील तर पोलिसांना न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत त्या कुठे आहेत हे तपासणं देखील या ठिकाणी सोयीचं होईल. पण त्यापूर्वी ते नक्की भारतात आहेत की भारताबाहेर गेलेले हे आधी ठरवणं महत्वाचं राहणार. बर, प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी